नमस्कार सर, आपला परिचय द्या. प्रकाश राठोड. ओके, आपल्या शोरूमचं नाव गौरव मोटर्स, आणि ॲड्रेस. शिवाजीनगर बाळे, पुणे हायवे. ओके, आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या. 9545 040 040. ओके, मशीन आहे आपल्याकडे दाखवण्यासाठी कृषी प्रदर्शनमध्ये. आमच्याकडे 3 आहेत. जे एक हिंदुस्तान 61 मॉडेल आहे, ते ट्रॅक्टर 550 एक मॉडेल आहे जो हाय टॉर्कमध्ये आहे. ओके. आणि तिसरं मॉडेल आहे जो 525 मॉडेल आहे. अच्छा, हे येत असलेलं. ओके, ठीक आहे सर. मग मला ह्या मशीनबद्दल माहिती द्या. सर, हे 4 पिस्टनमध्ये येत आहे, 4 सिलेंडरमध्ये. याचे टायर साईज 16-28मध्ये येत आहे आणि हे 57 पीसच्या कॅटेगरीमध्ये येत आहे. ओके, आपले फीचर्स काय काय आहेत? फीचर सर हा हाय टॉर्कमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये ही ऊस वाहतुकीसाठी बेस्ट परफॉर्मन्स आहे. तर आता आम्ही ज्या कस्टमरना दिलेले आहेत त्यांचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे आणि याचे स्पेअर पार्ट जे आहेत ते इझिली अवेलेबल होऊन जातात. जे छोट्या छोट्या गावामध्ये असतील तिथेही होऊन जातात. याच्यामध्ये स्पेअर पार्टचा इश्यू काहीच नाही आहे. जेणेकरून जर छोटा एखादा जर प्रॉब्लेम्स असेल, इश्यूज असेल त्या छोट्या स्पेअरचं, तर त्याला शोरूमपर्यंत येण्याची गरजही नाही आहे. ते कुठेही अवेलेबल होऊन जातात. अच्छा, आता वार्षिक ह्याचं मेंटेनन्स किती असतो? मेंटेनन्स लो मेंटेनन्स आहे सर. नो मेंटेनन्स काहीच नाही निघणार. हे जनरल जे बेसिक राहील तेच, याच्या व्यतिरिक्त लो मेंटेनन्स नाही आहे. आणि स्पेअर भेटत नाही, याच्या वाचून वाहन थांबलेलं आहे असं एकही कस्टमर नाही आहे. अच्छा, म्हणजे इझिली सगळीकडे अवेलेबल आहे. इझिली कुठे. ओके, आता एकरी किती डिझेल लागतो आपल्याला? एकरी सर याचं MT मध्ये जर पाहिलं तर 3 ते 4 लिटर आहे आणि लोडिंगमध्ये 6 ते 7 लिटर आहे. अच्छा, आता शोरूम प्राईस काय आहे? याची एक शोरूम 8,50,000. ओके, काय गव्हर्नमेंटचं सबसिडी वगैरे आहे का? सबसिडीमध्ये हे मॉडेल बसत नाही आहे सर. ह्याचं ऑन रोड काय प्राईस आहे? ऑन रोड 8,50,000. 8,50,000. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग सर्व आलं. अच्छा, लिव्हर्स दाखवू शकता का मला? या ड्रायव्हिंग सीटवर या आपण. चाव्या किती असणार आहेत दादा? तर याला 2 चाव्या असतात, 2 डिझेलचे असतात आणि 2 इंजिनचे असतात. ओके, डिझेलचा जो कॅपॅसिटी किती बसू शकते? 50 लिटर आहे सर. 50 लिटर. 50 लिटर. ओके, पॉवर स्टेरिंग आहे का मॅन्युअल आहे? पॉवर स्टेरिंग आहे सर. ओके, लिव्हर्स कोणते कोणते आहेत आता? ओके, ह्याच्यासोबत ॲक्सेसरीज काय काय आहेत दादा? ॲक्सेसरीज एक टूल किट येतं सर. ओके, एक टूल किट येतं आणि आपण कस्टमरच्या नुसार ज्यावेळेस व्यवहार होतो त्याच्याबरोबर आम्ही दोन्ही साईडला एक वेट आणि एक बंपर येतो. अच्छा, एक बंपर येतं का? एक बंपर आणि दोन्ही टायरला एक वेट येतात जे वजन. ओके, हे किती फुटीपर्यंत आहे? हे 5.5 फुटापर्यंत. ओके, किती HP मोटर याला? याला मोटर जे आहे आपण 57 HP कॅटेगरीमध्ये काम करता येईल, परंतु आपण RC बोलायचे 50 HP म्हणून देतो. ओके, आणि ह्याला रूफ वगैरे नसतं का? नाही, ते आर्टिफिशियल म्हणजे बाहेर आपण लावून घेऊ शकतो. त्याच्या पसंतीनुसार ते बनवतात. आता आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडंसं नॉर्मल असतं आणि थोडंसं जो दक्षिणचा भाग आहे किंवा कर्नाटकचा भाग आहे त्याच्यामध्ये ते त्यांच्या पद्धतीने बनवतात. ते थोडं हाय क्वालिटीमध्ये बनवतात. ओके, बॅटरी सर ह्या साईडला दिलेली आहे. ओके, कारण इथे व्हेंटिलेशन यावं रेडिएटरला म्हणून बॅटरी तर समोर दिलेली नाही आहे. ओके, ओके. व्हेंटिलेशनसाठी तो ओपन जागा दिलेली आहे. बॅटरी आपण साईडला दिलेली आहे. ऑल राईट सर. हे कुलंट आहे का वरती? हां, हे कुलंट आहे.
सर जर का मेंटेनन्स काहीतरी निघालं किंवा बंद पडली गाडी ऑन द स्पॉट वगैरे तर शेतकऱ्यांपर्यंत सर्व्हिस जाईल का कसं? शेतकऱ्यापर्यंत सर आम्ही सर्व्हिसिंगला सुद्धा गाडी आम्ही शोरूमला बोलवत नाही, आमचाच माणूस तिथं आम्ही प्रोव्हाइड करतो. अच्छा, त्याला काय एक्स्ट्रा चार्जेस वगैरे असतात का? एक्स्ट्रा चार्जेस काय नाही, आपणच ते पे करतो. ओके. आणि आपल्या वॉरंटीमध्ये असेल तर आपण पे करतो, वॉरंटी जर संपली असेल तर मग त्याचा काय खर्च असेल तो द्यावा लागेल. ते नॉमिनल असेल. ओके. आता आपल्या गाडीचं किती किलोमीटरपर्यंत आपण फ्री ऑफ कॉस्ट हे करू 3 शकतो? सर्व्हिसिंग असतात सर, त्या 3 सर्व्हिसिंग आपण कंपनीकडून देतो. त्याच्या ऑर्डर ज्यावेळेस त्या 3 सर्व्हिसिंग संपतील त्याच्यानंतर पुढचं जे असेल ते आपण त्यांच्या सहिच्यानुसार करून देतो. ओके सर. आता हा जो मॉडेल आहे कुठला आहे? हा ट्रॅक्टर 550 म्हणून आहे. ओके. तर ह्या गाडीचे काय काय फीचर्स आहेत सरजी? ह्या गाडी हे सुद्धा वाहन 4 सिलेंडरमध्ये येतं, 4 पिस्टामध्ये येतं. याच्यामध्ये 2 मॉडेल आहेत. एक हा आहे जो 550 हाय टॉर्कमध्ये येतो, दुसरा जो आहे तो 550 आहे जो विदाउट टॉर्कमध्ये येतो. ओके. ह्याला डिझेलच्या टाकीची कॅपॅसिटी किती आहे? डिझेलची टाकी याला सर 45. ओके. ह्याला पण मॅन्युअल स्टेअरिंग वगैरे आहे का पॉवर स्टेअरिंग आहे? पॉवर स्टेअरिंग सगळं. स्टेअरिंग नाहीच आहे सर आपल्याला कुठल्याही मोबाईलला मॅन्युअल. ओके. या गाडीची किंमत किती आहे? त्याची 8 लाख. 8 लाख. ओके. आणि ह्याला अनुदान वगैरे पण आहे का? अनुदानामध्ये हे मॉडेल बसू शकतो. ओके. किती रुपयापर्यंत अनुदान मिळू शकतं आता? हे गव्हर्नमेंटच्या सबसिडीनुसार 1.25 लाखापर्यंत काहीतरी आहे गव्हर्नमेंटची सबसिडी. जे गव्हर्नमेंट जेवढं अनुदान देईल ते त्याच्यानुसार असतं. ओके. हा कुठला मॉडेल आहे? ट्रॅक्टर 525 आहे, जो आपल्याला जे बाग असते द्राक्ष बाग त्या कामासाठी आपण जास्तीत जास्त हे परचेस करतो. अच्छा, काय किंमत आहे या गाडीची? याची 5,50,000 आहे. ते 3.5 फुटामध्ये येतं ह्याची लेंथ. आणि याचा विषय असा आहे सर की हे आपल्याला ऑदर सर्वही कामासाठी चालतात. त्याच्यामध्ये तुम्ही डबल पलटी चालवू शकता, रोटावेटर चालवू शकता, फवारणी करू शकता, पेरणी करू शकता, कोळपणी करू शकता. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.